फलंदाज सुशांत आणि सोबतीला हवा का झोका समीर. दीपेशचा पहिला चेंडू राऊंड द विकेट. बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिली, बॅटचं फेस ओपन केलं होतं, स्टिअरचा प्रयत्न झाला आणि बॅकवर्ड पॉईंटमधून वेगाने अटॅकिंग फील्ड करत असताना फेकी सुद्धा झाली होती. एक धाव कंप्लीट झाली. एका धावाने सुरुवात. सुशांत ऑफ द मार्क. धावसंख्या सुरू झालेली आहे. दोन्ही पण संघ एकाच परिसरातील आहेत. पालघर परिसर म्हणजे एका जंगलातील दोन वाघ. एकच वाघाला सिंहासन मिळेल, एकाला परतावं लागेल. कोणता वाघ असेल? इथे पायाच्या जवळ फुल टॉस आणि त्याला टर्न केलंय स्क्वेअर लेगच्या दिशेने. सुंदर पद्धतीने सीमा पार येतोय लाजबाब चौकार. धावसंख्या इथे फुललेली आहे 5 वर. ओहो, रिव्हर्सचा पवित्रा, परंतु तिथे बघा फ्लाय झालेला फ्लाइंग स्लीप. त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना अगदी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी फेडरेशनच्या बॅनरला धडक देत असताना, सलामी देत असताना सुंदर चौकार. मारली. लॉंग स्टॉप रिझन कडे जात असताना 2 चौकार फुललेले आहेत. इथे फलंदाज समीर ऑन द स्ट्राइक. धावसंख्या 9 वर. चौकार क्रमांक 142. ऑन साइड टर्न केलाय, स्विंग ऑफ द बैट. अरे क्या बात है, ये बैट स्विंग देखो. और आपने देखा युवराज सिंह भी देखो, जबरदस्त चौकार. करा. हो हो हो, तिथून तो शॉट प्रसिद्ध झाला, भिंगरी शॉट. हा बघा, ते बघा भावड्या सर, द्या बॅट द्या त्यांच्याकडे. समीरने 3 लागोपाठचे चौकार ठोकलेत. 13 धावा धाव फलकावर. पाहता पाहता धावांचा वेगाने फुलत असताना रिव्हर्स पुढे द सक्सेसफुली रिव्हर्स स्वीप. वाह, काय बॅटिंग करते, दिलकश, तब्येत खुश करने वाला जड दिया चौका. 4 क्रमांकाचा चौकार. खतऱ्याची घंटा 17 वर. 17 ऑन द बोर्ड. काय विनोद पाटील सर बघा काय बॅटिंग करतात इथे. हे संघ पालघरला अगदी बिलॉंग करणारे संघ इथे पाहतोय. पण फायटर्स पालघर, स्पार्गल स्पोर्ट्स क्लब, इथे काय झालंय, झेल होऊ शकला असता पण तो नाही. समीर थांबणार नाहीये, धावसंख्या थांबणार नाहीये. वेगाने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली ती. गणपती देवतेचा आकडा, लकी फिगर 21 वर. 21 14444. जणू काय समीरच्या घराचा पिनकोड नंबर. दर्पण सरांकडून समीरसाठी गिफ्ट आलंय 500 रुपयांचं. आणि बनियाल साहेब, आपण 58 ना, आपणच 4 महिने बाकी आहेत ना रिटायरमेंटच्या. आपले नाही, सॉरी माफ करा, आपलं 54 आहेत. धावसंख्या इथे 21. 5 लागोपाठचे चौकार ठोकलेत. आतिषबाजी करते. धावांचा पाऊस पडला इथे महत्वाच्या मुकाबल्यामध्ये. आपण पाहतोय प्रेक्षक, सेमीफायनल क्रमांक 2 महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आयोजित ही स्पर्धा कल्याण परिमंडल कल्याणच्या वतीने नियोजनबद्ध आयोजन केलं गेलं स्पर्धेचं. आणि स्पर्धेने धाव पर्व सुद्धा गर्वाने इथे सादर केलेलं आहे. खूप छान पद्धतीने नियोजनबद्ध आयोजन झालं. सतीशजी म्हात्रे, किरणजी तारमाळे, इतर सर्व मान्यवर सर्वांचे आभार. सन्मान्य महोदय सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांचं नुकतंच आगमन झालं. कृष्णाजी भोयर साहेब आपल्यामध्ये आलेले आहेत, जे सरचिटणीस आहेत वर्कर फेडरेशनचे. अगदी दिग्गज व्यक्तिमत्व आपल्यामध्ये लाभलेले आहेत आज. ज्याने मला वाटतं कार्यक्रमाचं उद्घाटन सुद्धा केलं होतं ते साहेब आता अगदी शेवटच्या टप्प्यात सुद्धा आलेत.
या स्पर्धेला अंतिम मोहर चढवण्यासाठी, अंतिम शिरताज चढवण्यासाठी आलेले आहेत। इथे एक धाव आली, लेग बायचा इशारा, ओ हो बस झालं बोटेरे सर। धावसंख्या सिंगलनी पुढे जात असताना 22 वर 22 धावा। गोलंदाज चाणाक्ष नेहमीच पद्धतीने ते सेकंड ओव्हरमध्ये येत असतात। अमोल दीपेशने पहिले षटक हाताळलं, तर 21 धावांचं अतिशय महागडं षटक होतं, तो इथे प्रयत्न करतील आता अमोल कमबॅक करण्याचा। रिव्हर्स घेतला पवित्रा आणि तिथे लिहिली असत एफर्टलेस रिव्हर्स हिटेड फ्रॉम द बॅट ऑफ समीर। हवा का झोका ठोकला लागोपाठचा, त्याने 6वा चौकार। एकदा टाळ्या वाजवा समीरसाठी, टाळ्याचा गजर झाला पाहिजे। काय बॅटिंग करतोय, जबरदस्त इथे बॅटिंग करतोय समीर, इफर्टलेस इथे फटके मारतोय। धावसंख्या पोहोचली 26 वर। 26 जुलैचा पाऊस बदलापूरकर विसरणार नाही। इथे 26 जुलैच्या पावसाप्रमाणे धो पाऊस पाडतोय, चहू बाजूला फटकेबाजी। 360 डिग्री प्लेअर मिस्टर 360 समीर। चेंडू आता कुठे काढायचा टाकायचा प्रश्न पडेल अमोलला, परंतु अमोलने सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत। चेंडू पेस केले, ते अगदी हलक्या हाताने चेंडूला फेकला, बॅकअपचा वापर केला, फिंगर रोल केली आणि स्ट्रेटर वन होता तो स्लोअर स्ट्रेटर वन। मिडल स्टंपच्या वरून जात असताना आता सुटकेचा निश्वास टाकला फिल्डिंग करणाऱ्या पॉवर एनर्जी विरार संघाने, ज्या विरार संघाची या पहिल्या षटकामध्ये पॉवर खेचून आणली आहे। पॉवरफुल बॅटिंग केली समीरने, त्याला कान मंत्र दिले सुशांतने। सुशांत एका बाजूला पाहतोय की समीर मोठं सुंदर MSCBचं निबंध लिहितोय, मला एखादी कविता लिहायला चान्स दे बाबा, तू सुद्धा कविता लोलेल आणि नक्कीच इथे लिहिल सुद्धा। इथे चेंडू लोलतोय, घोलतोय, फिरतोय गोल गोल भवराप्रमाणे। तिथे फिल्डर आलेला, त्याला बॅकअप देण्यासाठी दुसरा फिल्डर सुद्धा आला आणि पाहता पाहता 3 धावा पूर्ण झाल्या, सक्सेसफुल। फलंदाज बाद दिलंय, बाद तिथे पूर्ण नाही झाला, वेळ घेतला बुटेरे सरांनी। त्यांचं हे चाणाक्षपणा आहे, ते अगदी 440 व्होल्टचा धक्का देत असतात। आणि इथे पाहिलं की विकेटचं पतन झालं, समीर बाद झाला। होऊन जातं टाळा समीरसाठी, काय खेळले सॉलिड समीर। याला म्हणतात अगदी स्ट्रॉंग फाउंडेशन उभं करणं। मग आपलं जीवन असो किंवा क्रिकेट असो, तुम्ही जर सुरुवात चांगली केली, फाउंडेशन तुमचं मजबूत असेल, तर नक्कीच तुमचा शेवट यशस्वी होऊ शकतो। पुढचा फलंदाज चला पटापट चला, दुसरा फलंदाज। त्यालाही नियम आहेत, त्यालाही पेनल्टी आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे। हो नक्कीच आपण झालं पाहिजे। बॅटिंग लाईनअप तुमचे सेट ठेवा। नवीन फलंदाज जातो मैदानात महेश, धावसंख्या आहे ती 28 वर, षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना। जीवन आणि क्रिकेटमध्ये मित्रत्व खूप साम्य आहे। अनेक उतार चढाव जीवनात सुद्धा येत असतात, अनेक संकट येतात, अनेक बॅड पॅच येतात। त्या संकटांना आपण बळी न पडता त्या संकटांना सामोरं जाऊन आपण धैर्याने अग्रक्रमण केलं पाहिजे, आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे। तोच माणूस यशस्वी होऊ शकतो जो संकटांना सामोरं जाऊ शकतो। संकट टाळणं आपल्या हातात नसतं, परंतु माणसाच्या हातामध्ये संकट टाळलं नसेल, पण तो 2 हात करणं आहे। 2 हात करतोय, 1 विकेट पडलं म्हणून काय झालंय, मी सुद्धा मैदानामध्ये ओपनिंगला आलोय। सुशांतने चमत्कारिक इथे रिवर्स फटका मारलाय, येतोय चौकार। अजिबात थांबत नाही धावफलक, वेगाने फुलतोय, खुलतोय, वधारतोय। 32 वर 32 ऑन द बोर्ड। अफाट अशा मैदानी येशी तू वेळोवेळी, डाव तुझा येतात जमविशी जपून आपली खेळी। काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भोवताली तव झेल घ्याव्या जो तो फासे टाकी। मागे टपला इष्टी रक्षक तुझा उधळला डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव। चतुराने सावध जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला। जीवनामध्ये सुद्धा हुकायचं नसतं आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा हुकायचं नसतं। हुकलं की संपलो आपण, पडलो की उठायचं असतं, धडपड चालू ठेवायची असते। फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता इथे, सुशांतचा पण तो प्रयत्न असफल ठरला, पण तो प्रयत्नाला दाद दिली पाहिजे, प्रयत्न सोडायचे नसतात। म्हणतात ना की आयुष्यात असं काहीतरी चांगलं करा की आपलं उदाहरण जगाने जगाला दिलं पाहिजे, की कोण आहेत भोयर साहेब, कोण आहेत कृष्णा भोयर साहेब, हे उदाहरण जगाला दिलं पाहिजे, कारण त्यांनी तशी कीर्ती निर्माण केली आहे। कीर्तिवंत उदाहरण आपण स्वतःला पेश केलं पाहिजे, तरच आपलं जग उदाहरण जगाला देईल। आणि हार न मानता प्रयत्न करत राहा, म्हणजेच एक दिवस यश आपल्या झोलीत येईल, यश आपल्याकडे धावून येईल। त्यासाठी प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं। थॉमस एडिसनने प्रयत्न केले, लाईटचा जन्म झाला। अनेक अशी उदाहरणं आहेत। नाईट ब्रदर्सने विमानाचा जन्म केला, न्यूटनने पाहिलं आपण की
मॅग्नेटचा जन्म केला, ज्याला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतात. असे बरेचसे उदाहरणं आहेत. KFC वाल्याने 65 इयरला 65व्या वर्षी त्यांनी अशी मोठमोठे दुकानं उघडली की तब्बल आता पूर्ण जगामध्ये माहिती अशी की 50,000च्या आसपास आउटलेट आहेत KFCचे. ही 65च्या वर्षी त्याला यश प्राप्त झालं होतं, पण त्यांनी जिद्द सोडली नव्हती. म्हणून म्हणतात की जिद्द कधी सोडायची नसते. ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा, जगानं वेडं म्हटलं तरी चालेल. खूप काय बोलण्यासारखं असतं जीवन आणि क्रिकेटबद्दल. इथे आपण पाहतोय सेमीफायनल क्रमांक 2, धावसंख्या 32 वरती आहे. 2 षटकं समाप्त झाली. पहिल्या षटकात 21 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा जोडल्या गेल्या. थोडंसं कमबॅक केलं इथे गोलंदाज अमोलने, कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे. चांगले त्याने टप्पे टाकले, चांगलं चेंज ऑफ पेस केलं. इथे जास्त वेळ आपण घेऊ नका प्लीज. गोलंदाज महाले तिसऱ्या षटकासाठी. महालीचा चेंडू हाफ ट्रॅकर थोडासा होता, बॅकफुटला गेला, चेंडूला काढला कव्हर मधून, चेंडू जातोय तिथे दान दान करत गॅप शोधलाय, फिल्डर पोहोचत नाही, चेंडू पोहोचला. सीमारेषेला धडक देत असताना प्रेक्षणीय चौकार. जयघोष कणा कणाला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. धावसंख्या इथे 36 वर. 36. येस, लॉफ्टेड क्रॅकिंग ऑफ ड्राव ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर. पंच पाहत आहेत षटकार की चौकार. ही ललकार वर अटॅक केलाय. महेशने सुद्धा सुरुवात केली आहे. महेशने सुद्धा इथे इच्छा व्यक्त केली. त्याची प्रबल इच्छा शक्ती आहे. तो दावेदार आहे, मनातून जिंकलेला आहे आणि इथे तुफानी फटकेबाजी करतोय. हा चेंडू लागोपाचा ठोकला. इथे पंच पाहत आहेत चौकार की षटकार. षटकार. वाह. दोन्ही पण पालघरचे क्रिकेटर एकमेकांना सांगतायत आणि सांगितलं पाहिजे की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा ओढेन मी, अडू शकेल मला अजून अशी भिंत नाही. रोखण्यास माझी वाट वादले होती आतुर, डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही. अरे येतील वादले खेटेल तुफान, तरी वाट चालतो, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना माझ्या पसंत नाही. एकमेकांना सांगायचंय. गोलंदाज सुद्धा सांगतो की मला सुद्धा पसंत नाहीये, मला सुद्धा विकेट प्राप्त करायचे. इतका जबाब पत्ता फलंदाज क्लीन बॉल. क्लीन बोल्ड केलं तिथे महेशला. 14 धावा त्याने केल्या. समीरच्या बॅटमधून 26 धावांचा पाऊस पडला. धावसंख्या 46. 46. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. सोहम नावाचा गोलंदाज इथे आहे. सोहम महाले असं आडनाव आहे त्याचं. महाले, सोहम महाले. 2 चेंडू अजून पर्याप्त आहेत. नवीन फलंदाज हिमांशू जे जबरदस्त क्रिकेटर आहेत. पालघर स्पोर्ट्स क्लबचं त्यांचे टी शर्ट्स आहे. खूप छान फटकेबाजी उडवलाय आणि भिरकावून दिलाय. बुर्र षटकार. दोन्ही नामांकित संघ एकमेकाच्या समोर. पायगर फायटर्स बॅटिंग करतोय आणि फिल्डिंग करतोय पॉवर एनर्जी विरार. समोर पॉवरफुल विरार, त्याच्यावरती पॉवरफुल बॅटिंग अटॅकिंग. इथे बॅटिंग होत असताना धावसंख्या 50 अप 52. 52 होऊन जाऊ टाळल्या. अर्धशतक कंप्लीट. हायएस्ट स्कोर ऑफ द टुडे. हायएस्ट स्कोर आजचा उच्चांक गाठलाय पालघर फायटर्सने. जबरदस्त फटकेबाजी. 4-4-6 विकेट 6. पहिल्या षटकात 21, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा, तिसऱ्या षटकामध्ये इथे अजून षटक समाप्त झालं नाहीये, पण तो आतापर्यंत पाहतो आपण 20 धावा आल्यात. एक गडी बाद केला, पण तो धावा थांबल्या नाहीये. धावा थांबल्या नाहीये. थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा. या धुंद क्रिकेट वीरांना कोठला किनारा.
जबरदस्त बॅटिंग. हिमांशी ऑन स्ट्राईक, लास्ट टू गो. आजच्या दिवसामध्ये अनेक क्रिकेट वीरांनी मंत्रमुग्ध केलं, मनमोहक क्रिकेट पाहायला मिळालं. आपण पाहतोय निमित्त आहे कॉम्रेड AB बर्दक चषक 20-25 ही देखणी स्पर्धा पर्व 10वं, ज्या पर्वाचं वाटावं सर्वांना गर्व. या स्पर्धेमध्ये मिळालंय सर्वांना क्रिकेटचं सर्व. 2 दिवसाची विलक्षण स्पर्धा आणि पहिली इनिंग समाप्त इथे झाली आहे. इथे लेग बायचा इशारा, 1 धाव आली सिंगल या शेवटच्या चेंडूवरती आणि धावसंख्या झाली आहे 53 धावा. 54 धावांचं लक्ष सेट केलं जिंकण्यासाठी टीम पॉवर एनर्जी विराज संघापुढे टीम पालघर फायटर्सने. चांगली फाईट रंगेल. दोन्ही संघांना माझ्याकडून शुभेच्छा. मी मनोज कारवे फ्रॉम निंबोली टिटवाळा. मला या स्पर्धेमध्ये संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार. पंचांचे आभार, टेनकिक लाईव्हचे आभार, स्कोररचे आभार, सतीश दादा म्हात्रेचे पुन्हा एकदा आभार, किरण तारमाळेचे आभार, नितीन दुर्नेचे आभार आणि आमचे लाडके सुभाष दादा गायकर साहेबांचे आभार आणि माझे लाडके परमित्र समालोचक, माझे गुरुतुल्य व्यक्तिमत्व विनोद पाटील साहेबांचे आभार. प्रेक्षक हो, आपणा सर्वांचे आभार. कारण मला आता आदर्श चषकामध्ये जायचं आहे मुरबाडकडे आणि मी आपल्याबरोबर रजा घेत असताना धन्यवाद. काही चुकलं असेल तर माफ करा आणि जे चुकीचे शब्द असेल त्या शब्दांना या पवित्र भूमीमध्ये दफन करा आणि जे शब्द आवडले असतील त्यांचा तुम्ही शब्द पुष्प समजून स्वीकार करावा असं मी मनोज करे आपण आज प्रार्थना आणि विनंती करतोय आणि रजा घेतोय. आम्ही जातो आमच्या गावा, आपला राम राम घ्यावा. मी पुन्हा येईन पुढच्या वर्षी. धन्यवाद. तर कारवे सर, तर कारवे सरांना आपण नक्कीच या ठिकाणी थोडंसं मोकळं करतो लवकर, कारण की त्यांना 5 वाजता पोहोचायचं होतं धानिवलीमध्ये आदर्श चषकला, पण आपल्या मॅचेस जास्त असल्याकारणाने त्यांना जाणं शक्य झालं. त्यांचा सत्कार आपण करूया. सतीश दादा म्हात्रे त्या ठिकाणी नक्कीच ते कव्हर करतील. विनोद दादा आपण पण यायचं आहे. दोघांचा संयुक्तपणे आम्ही सत्कार करणार आहोत. कारवे सर आणि विनोद दादा ज्यांनी काल आणि आज धावतं समालोचन जे आहे आपल्याला या लाईव्हच्या माध्यमाने दिलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट समालोचन. विनोद दादा तर आमच्या पहिल्या पर्वापासून या सामन्यांना हजेरी लावत असतात. पहिलं पर्व जे 10 वर्षापूर्वी आमचं झालं तेव्हापासून विनोद दादा आमचे समालोचक आहेत, ठरलेले समालोचक आहेत. दोघांचा स्वागत सत्कार आमच्या संघटनेचे सरचिटणीस कृष्णाजी भोयर साहेब यांना विनंती करेन की त्यांचं मानधन देऊन त्यांचा स्वागत सत्कार करायचा आहे. आमच्या सामन्यांना तुम्ही मजा आणलीत. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. हमारा कैप्टन आतमध्ये बॉल येऊ देऊ नका. फक्त 2 मॅचेस आहेत.
लॉफ्ट केला यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने आणि टार्गेट फार मोठं आपण बघताय आणि या ठिकाणी येतोय आज चौकार. मैडम की सबसे सफल टीम है, ट्रॉफी कई बार जीती है, वो नाम मुंबई इंडियंस है. सुशांत ऑन साईडला टर्न करतायत. फिल्डर त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालं. केवळ एक धाव या दरम्यान मिळेल. टार्गेट एकूण जर आपण बघितलं तर 54 धावांचं एक भलं मोठं लक्ष चेस करायचं आहे. टार्गेट एकूण आपण बघितलं तर या ठिकाणी 54 धावांचं आहे. विराट संघाची गोलंदाजी या मॅचमध्ये खरं तर तितकी प्रभावशाली राहिली नाही, कारण 3 ओव्हरच्या मॅचमध्ये सर्वाधिक ही टोटल आपण आजच्या दिवसामध्ये बघतोय ती म्हणजे 53. आणि काय जबरदस्त बॅटिंग आपण बघितली पालघरकडनं पुन्हा एकदा बॅटिंगमध्ये खरं तर समीर चमकला. त्याच्या आधी सुशांतला आपण बघितलं. झेलची शक्यता. एफर्ट्स खूप चांगले होते.
झेल ड्रॉप झाला पण प्रयत्न चांगले होते. तर ड्रॉप झेल जरी झाला असला तरी त्याचा काही इम्पॅक्ट जास्त पडणार नाही, कारण की टार्गेट इतकं मोठं सेट केलं आहे. सद्यस्थितीमध्ये आपण बघतायत की षटक दुसरं सुरू आहे मैदानावरती आणि 12 धावा धावफलकावरती बघतो. अजूनही 42 धावांची गरज आहे आणि 42 करण्यासाठी 10 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. हो, जागा बनवली या फटक्यासाठी. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. 2 धावा वेगाने या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 14. सिंगल डबल्सने हे लक्ष चेस करणं आता अशक्य आहे. या मैदानावरती आता काहीतरी विरारला वेगळं भव्य आणि दिव्य करावं लागेल, ते म्हणजे मोठे फटके. षटकार इथून जर आले तरच या मॅचमध्ये त्यांना कमबॅक करता येईल, अन्यथा या मॅचमध्ये त्यांना पराभूत होण्यापासून कोणी वाचू शकत नाही. हो, पायातला चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट, चेंडूला पाठवला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर आहेत डीपमध्ये, त्या ठिकाणी आपण बघतायत चेंडूला अडवले गेले. तोपर्यंत 2 धावा येत आहेत. आजचा दिवस चांगला राहिला खरं तर मैदानावरती. पालघर फायटर आज फायटरप्रमाणे खेळले. बॅटिंग असो, बॉलिंग असो, फिल्डिंग असो, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये या संघाची उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे आणि त्यामुळे हा संघ फायनलच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. बदलापूर ग्रामीण संघ तुम्हाला आता इन ॲक्शनमध्ये दिसेल. आमचे सूरज धामापूरकर या ठिकाणी आलेले आहेत आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी. त्यांचं पुनश्च स्वागत. या स्पर्धेमध्ये त्यांची भूमिका आपण अंपायरची बघितली, खेळाडू म्हणूनही त्यांना आपण बघितलं, मॅनेजमेंट कमिटीमध्येही नक्कीच त्यांना आपण त्या ठिकाणी त्यांच्या संघ सहकार्याबद्दल बरोबरही बघितलं. तर बदलापूर संघ तयार झालेला आहे. यातून कोणता संघ येईल याची ते वाट बघत होते, पण ते चित्र आता स्पष्ट झालेले आहे जवळजवळ. हिमांशूने आज गोलंदाजी अप्रतिम केलेली आहे. या मॅचमध्ये सुशांतची बॅट तळपली नाही, पण समीरने सुपर बॅटिंग केली. मागच्या मॅचमध्ये त्याचा स्ट्राईक रेट इतका चांगला नव्हता आणि या दरम्यान आपण बघतायत फलंदाज त्या ठिकाणी निघालेले आहेत. डगआउटच्या दिशेने शुभम बाद होतोय आणि मैदानावरती हा धक्का लागतोय दुसरा. ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग. ओ, थ्रो थोडासा खराब आहे, बॅकअप मिळते. पण इथे आपण बघितलं या मॅचमध्ये आता काही जास्त शेष राहिलं नाही. फायनल बदलापूर
या 14 संघातून हा संघ मात्र आता फायनलच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना केवळ औपचारिकता या ठिकाणी पूर्ण केली जाते. या चेंडूमध्ये आपण बघितलं या ओव्हरमध्ये एक चेंडू या ठिकाणी शेष आहे. कॅप्टननी तयार राहायचे बदलापूरच्या लगेचच. ओ फुल केलाय स्क्वेअर लेगला, फिल्डर जज करतात, वेल जज कॅच आणि सामना या ठिकाणी जिंकलेला आहे तो म्हणजे पालघर फायटर. आणि या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पालघर संघ दाखल झालाय आणि शेवटची लढत तुमच्या भेट